पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि लडाख राज्यासाठीच्या आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या सोनम वांगचुक यांना शुक्रवारी लेहमध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली। सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी त्यांच्या पतीच्या सुटकेसाठी आता सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली आहे। या सगळ्या घटनाक्रमांसंदर्भातला हा लोकशाही मराठीचा स्पेशल रिपोर्ट पाहूया। वांगचुक यांच्या अटकेला पत्नीचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान। वांगचुक यांची अटक पूर्णपणे चुकीची असल्याचा पत्नीचा दावा। सोनम वांगचुक यांच्या अटकेच्या आदेशाची प्रत दिली नसल्याचा आरोप। पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि लडाख राज्यासाठीच्या आंदोलनात अग्रभागी असलेल्या सोनम वांगचुक यांना शुक्रवारी लेहमध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली। लेहमध्ये बुधवारी आंदोलनामध्ये हिंसाचार झाला होता, त्यासाठी वांगचुक जबाबदार असल्याचा आरोप केंद्र सरकारने केला आणि त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली। विविध राजकीय पक्षांनी अटकेचा निषेध केला आणि आता सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी त्यांच्या पतीच्या सुटकेसाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे। गीतांजली यांनी वांगचुक यांच्या तात्काळ सुटकेसाठी हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली आहे। हेबियस कॉर्पस म्हणजे काय ते आधी आपण समजून घेऊया। हेबियस कॉर्पस हा लॅटिन शब्द आहे। हेबियस कॉर्पसचा अर्थ संबंधित व्यक्तीला कोर्टामध्ये हजर करणे। हेबियस कॉर्पस बेकायदेशीर अटकेपासून संरक्षण करतं। हेबियस कॉर्पसचा वापर अटकेची वैधता तपासण्यासाठी होतो। व्यक्तीला न्यायालयामध्ये सादर करण्यासाठी हेबियस कॉर्पस रिटचा वापर केला जातो। न्यायालय त्या व्यक्तीला ताबडतोब न्यायालयामध्ये हजर करण्याचे आदेश देऊ शकतं। भारतीय संविधानाच्या कलम 32 आणि 226 अंतर्गत प्रत्येक नागरिकाला हा अधिकार आहे। व्यक्ती, त्यांचे कुटुंब, मित्र उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात हेबियस कॉर्पसचा रीट दाखल करू शकतात। आदेशानंतर पोलिसांना सर्व माहिती न्यायालयामध्ये सादर करावी लागते। लडाखमधील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना अटक करण्यात आली। वांगचुक यांच्या अटकेच्या विरोधात त्यांची पत्नी गीतांजली यांनी थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलंय। सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली, पण वांगचुक यांच्यावर लावण्यात आलेला गुन्हा चुकीचा असल्याचा दावा करत त्यांची तत्काळ सुटका करावी अशी मागणी याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे। लडाखमधील हिंसाचार आणि त्यानंतर कारवाईच्या दरम्यान ही याचिका एक महत्त्वपूर्ण कायदेशीर पाऊल मानलं जाते आहे। एक तरफ तो सोनम से मिलने नहीं दिया जा रहा, उनकी मेडिसिन देना, उनकी प्रोटेक्शन, उनकी वेलबींग का ना मुझे कुछ पता है ना किसी को कुछ पता है। और सेकेंडली हमारे ऊपर विच हंटिंग और जोर कर दी गई है। जब कुछ पेपर्स में नहीं मिला सीबीआई और आईटी डिपार्टमेंट और वो सबको, तो अभी फिजिकली हमारे स्टाफ को ले जाके उनको फिजिकली और मेंटली टॉर्चर किया जा रहा है। दरम्यान सोनम वांगचुक यांना अटक केल्यापासून त्यांच्याशी कोणत्याही प्रकारे संपर्क झाला नसून त्यांच्या प्रकृतीबद्दल किंवा आरोग्याबद्दल त्यांना कोणीही माहिती दिली नाहीये। त्यामुळे आपली चिंता आणखीन वाढल्याचं त्यांच्या पत्नी गीतांजली यांनी याचिकेत म्हटलंय। त्याचवेळी त्यांच्या कुटुंबाशी संपर्क साधण्यास नकार देणं हे देखील मानवी हक्कांचं उल्लंघन आहे। याच्या आधारे गीतांजली यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये पतीच्या सुटकेसाठी याचिका दाखल केली आहे। गीतांजली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, गृहमंत्री अमित शहा, लडाखचे उपराज्यपाल कविंदर गुप्ता, कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि लेहच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिली आहे, ज्याची प्रत त्यांनी एक्स पोस्ट करत शेअर केली आहे। सोनम वांगचुक एक चांगला देशभक्त, काल परवापर्यंत जे मोदींची स्तुती करत होते, पण त्याने आंदोलन सुरू केलं का? न्याय हक्कासाठी। लेह लडाखला न्याय हक्क मिळालाच पाहिजे आणि न्याय हक्कासाठी त्यांनी लढाई करत होते, करतायत। उपोषण चालू ठेवलं होतं, पण सरकार ढुंकून बघायला तयार नाही। मग पेटले सगळे आणि मोदी मामाने त्यांना सरळ उचलून रासुकाखाली आग टाकून दिलं। जा, 1 वर्षाचा बाहेरच पडणार नाही। जो कार्रवाई हुई है एनएसए के माध्यम से सबूतों के आधार पर हुई है, क्योंकि कोई भी निर्णय इस प्रकार से नहीं लिया जाता। लेटर लिखा है, उनका अदालत में जाना या दूसरा जाना ये उनका अधिकार है, हमारे मौलिक अधिकारों में आता है, तो ठीक है, लेकिन जो सबूतों के आधार पर ही कार्रवाई की जाएगी। महत्वाची बाब म्हणजे सोनम वांगचुक यांच्या अटकेविरोधात दाखल करण्यात आलेली ही याचिका कायदेशीर लढाईच्या दृष्टीनं
एका नव्या वळणावर गेल्याचं बोललं जात आहे आणि म्हणूनच या संपूर्ण प्रकरणाकडे आता देशाचं विशेष लक्ष लागलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.